इंद्रा, आणि हे सगळं एवढं होत असताना तू कुठे होतास? मी काहीतरी कामासाठी बाहेर गेलो होतो, पण जेव्हा मी रिटर्न आलो मी राणी मला तिथे दिसली नाही. मग मी राणीला शोधत शोधत आपल्या स्टोरूम पर्यंत पोहोचलो. तिथे मला काहीतरी फिशी वाटलं. मग मी स्टोरूमच्या आत गेलो. तिथे बघतो तर राणी तिथे होती. तिला बांधून ठेवलं होतं आणि मी तिला बाहेर घेऊन जाणार तेवढ्यात बाहेरून कोणीतरी कडी लावून घेतली. मला कळलंच नाही काय होतंय सगळं. आबा सिरियसली आमचा जीव सुद्धा गेला असता. मला इतका त्रास होत होता, मला कळतच नव्हतं माझ्यासोबत काय होतंय. थँक गॉड राणीने तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. तिने स्वतःच्या साडीचा पदर माझ्या नाकावर धरला आणि माझा जीव वाचवला. विक्रांत, काल काही भारी नाटक केलं नाही आपण. कोणाला संशय सुद्धा आला नाही. ते तर तुझ्या समोर हात जोडून उभे होते. तुझी माफी मागितली त्यांनी. तुला जवळ घेऊन काय म्हणाले? ह्या घरात इंद्राला जेवढं महत्व आहे तितकंच तुलाही आहे. कमालच झाली काल, हो ना? विक्रांत, काय झालं? तू खुश नाहीयेस का? चेहरा का असा पाडलायस? उर्मिला, एवढी तेवढी जर का खुश झालो ना तर आत्ता जगतोय तसंच आपल्याला आयुष्यभर जगावं लागेल. अँड आय एम नॉट हॅपी विथ दिस लाईफ. मला हे सगळं बदलायचं म्हणून पुढचा विचार करतोय. कसला पुढचा विचार? म्हणजे आपण जे काही केलंय त्यामुळे कोणाला संशय येईल का? ॲब्सोल्युटली नाही. मी ती वेळ येऊच देणार नाही. हा फक्त हा विषय मला आत्ताच्या आत्ता संपवायचा आहे. कसा संपवते मला कळत नाही. हे आयडिया आहे माझ्याकडे. बोल. तू त्या इंद्रासमोर खूप नाराज असल्यासारखा, हर्ट झाल्यासारखा वाग. जसं तू आबांना फसवलंस तसंच त्या इंद्राला पण फसव. मग त्यालाच त्याचा गिल्ट आहे. आणि एकदा का त्याला त्याचं वाईट वाटलं की तो तुला काहीच विचारण्याच्या भानगडीत पडणार नाही. मग आपलंच काम सोपं होईल. इंद्राचं ठीक आहे का, मी सहज गंडवू शकेन. त्या राणीचं काय? राणी खूप शातीर आहे. तिचं डोकं इंद्रापेक्षा जास्त चालतं. इंद्राला ना ती असं स्वतःकडे वळून घेईल. हे मात्र बरोबर बोललास तू. ती राणी एक नंबरची चालू चीज आहे. पण सध्या तरी तू त्या राणीकडे लक्ष देऊ नकोस. तू त्या इंद्राला घोळात घे. राणीचं काय, तिचं आपण नंतर बघू. आणि तसे आपलं ठरलंच आहे ना, राणीचा काटा आपल्याला नंतर काढायचाच आहे. हो चालेल. आधी इंद्रावर नेम धरतो. निशाणा टार्गेटवर नीट लागून देत. मग बाकीचं सगळं आपोआप ठीक होईल. नाही, आपोआप नाही होणार. नीट ठरवून ती राणी नावाची प्याद वाटेतून बाजूला करावीच लागणार आहे. नाहीतर ती काही पाठ सोडणार नाही. नाही आबा, हे सगळं ऍक्सिडेंटली नाही घडलंय. हे कोणीतरी घडवून आणलंय. आबा, या सगळ्या मागे कोण याचा शोध मी घेणारच आहे. कारण ना आपल्याला असं वाटतंय की हे घडतंय फक्त. नाही, हे कोणीतरी घडवून आणतंय, तेही ठरवून. या इंद्राच्या मनात संशयाची पाल चुकचुकतेच आहे. मला काहीतरी करावं लागणार. मला पटतं इंद्रा तू काय म्हणतोस ते.